आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत आमचूर पावडर। अशी आमचूर पावडर तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी वर्ष दीड वर्ष वापरू शकता। उन्हाळी चटपटीत मेथांबा करायचा असेल, कोणताही लोणच्याचा प्रकार करायचे असतील, अगदी चाटचे पाणीपुरीसारखे काही प्रकार करायचे असतील तर अशी ही आमचूर पावडर घरामध्ये तयार करून ठेवू शकता। एकदाच तयार करा आणि वर्ष दीड वर्ष याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे। बाजारामध्ये ना मस्त चांगल्या क्वालिटीचे असे छान कैरी आपल्याला बघायला मिळतात। आता बाजारात स्वस्त मिळते तशी ही आमचूर पावडर तुम्ही नक्की करून ठेवू शकता। विकत मिळणाऱ्या आमचूर पावडरमध्ये केमिकल, आर्टिफिशियल फ्लेवर, रंग वगैरे वापरला जातो। त्यापेक्षा घरामध्ये हायजिनिक पद्धतीत आमचूर पावडर सोप्या पद्धतीत तयार करता येते। तर ही झटपट आमचूर पावडर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी आंबट कैरी आपण इथे साधारणतः 3 मोठ्या आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे। आता शक्यतो तोतापुरी किंवा बाटली लांब आकाराची कैरी न घेता अशी ही गोल कैरी आपल्याला घ्यायची। चवीला थोडीशी आंबट असल्यामुळे याची आमचूर पावडर छान लागते। आता सुरुवातीला आपण पाण्यामध्ये साधारणतः एक 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेलं आहे। हवं असेल तर थोडंसं मीठ यामध्ये घालू शकता, म्हणजे यातला काही चीक धूळ माती सगळी स्वच्छ होते आणि अगदी हायजेनिक पद्धतीत तुम्हाला ही आमचूर पावडर घरामध्ये तयार करायला मिळते। धुतल्यावर थोडंसं चोळून घेतलं, याची सिंपली आपण पातळ साल काढून घेणार आहोत। सुरीने काढून घेऊ शकता, सालनीने काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। साल काढताना ना खूप जास्त जोर लावायचा नाही, म्हणजे अगदी छान पातळ हिरवी साल आपल्याला काढून मिळते। तर कैरी जेव्हा तुम्हाला स्वस्त मिळते ना बाजारात, तेव्हा तुम्ही ही आमचूर पावडर करून ठेवा, म्हणजे कसं कमी खर्चामध्ये मस्त पावडर तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल। सेम पद्धतीने उरलेल्या ही दोन्ही कैरीचे आपण सालं काढून घेणार आहोत। तर इथे आपण तीनही कैरीची सालं काढून घेतलेली आहे। आता काय करायचंय, घरातलं एखादं मोठं ताट असेल, परात असेल, ट्रे वगैरे असेल ना पातळ, तो घ्यायचा आहे। आता तुम्हाला हवं असेल तर यावर एखादं बटर पेपर पसरून घेऊ शकता किंवा स्वच्छ कोरडी केलेली प्लास्टिक शीट घालू शकता। जे घरामध्ये उपलब्ध असेल ते करू शकता। नुसतंच ताटावर घालण्यापेक्षा असं यावर घातलं की लवकर सुकून तयार होतं। आता मगाशी आपण कैरीची जी सालणी घेतली होती ना, जी बटाट्याची सालं वगैरे काढतो, त्यानेच आपल्याला अगदी पातळ पातळ सालीप्रमाणे हे काढून घ्यायचं आहे। जितकी साल तुमची पातळ तितकी सुकायला कमी वेळ लागतो, म्हणून शक्यतो कैरीचे तुकडे न करता अशी सालनीने सालं काढून घ्यायचं। हवं असेल तर सुरीने अगदी पातळ पातळ वेफर प्रमाणे चिप्स काढून घेतले तरी सुद्धा चालू शकेल। कैरीच्या फोडी करून घेण्यापेक्षा असं हे चिप्स प्रमाणे जितकं कागदासारखं पातळ कराल तितकं सुकायला कमी वेळ लागतो।